नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज मी तुम्हाला आपल्या अ, शरद किंग ह्या सुधारित वाहनाचं जे मी 1 सप्टेंबर 2024 मध्ये ही रोपे लावली होती. एका एकरात दिसते तुम्हाला 11/7 या अंतरावर 500 रोपे एका एकरात आपली बसलेली आहेत. हे 2 वळीतील अंतर 11 फूट आणि हे 2 रोपामधील अंतर 7 फूट. या पद्धतीनं आपण या रोपांची लागवड केली ती. ही रोपे आपण नाशिकवरून ₹50 या दराने पंढरपूरला जागेवर पोच अशी मागवली होती. ह्या बागेत आपण कोणतंही 2 वर्ष आंतरपीक वगैरे काही घेतलेलं नाही. ह्या बागेची छाटणी 1 फेब्रुवारी 2026 ला केली होती. तर आज तारीख 22 मे 2026. असे 3.5 ते पावणे 4 महिने ह्या बागेला होत आलेत. तरी आपण या झाडाला किती फळे लागलेत हे आपण पाहू शकताय. काही झाडांना 100-125 फळ आहे, काही झाडांना 60-70 आणि बऱ्यापैकी 40-50. तरी सरासरी आपल्याला 60 फळं प्रति झाड हे मोजमाप सापडते. ही संपूर्ण बाग पूर्ण उन्हाळ्यात सापडलेली आहे. ते पण टेम्परेचर 43-44 पर्यंत. तर अशा पद्धतीने आपण 4 झाडे सोडून 2-2 वेळू लावलेले आहेत आणि तार वगैरे अशी ओढून घेतलेली आहे. आणि अशा पद्धतीनं झाडाच्या फांद्या वगैरे आपण ताराला बांधून घेतलेले आहेत, जेणेकरून फळ मोठं होईल, वजन जास्त होईल. ते त्याला पेलण्यासाठी फांद्या मोडू नये म्हणून वर बांधलेलं आहे. हे आपण बागेच्या दोन्ही बाजूला 12-13 फूट अंतर ट्रॅक्टरला मशागतीसाठी आपण सोडलेलं आहे, किंवा माल बाहेर काढण्यासाठी ठेवलेला आहे. ही जात भगव्याच्या पुढची सुधारित असल्या कारणाने आपण या शरद किंग वाहनाची निवड केलेली आहे. बघू शकताय आपण प्रत्येक झाडाला माल तुम्हाला बघायला मिळतोय. सध्या ह्याला इंग्लिश पेपर लावायचं नियोजन आहे, पण कामगारांची कमतरता असल्या कारणाने आपल्याला सध्या मजूर उपलब्ध होत नाहीत. अशा पद्धतीनं ही बाग 3.5 ते 4 महिन्याची झालेली आहे. आपला पिंडच शेतकऱ्यांचा असल्या कारणाने आपल्याला शेतीमध्ये कायम नवनवीन प्रयोग करणे गरजेचं आहे. कारण बघताय कुठल्याही पिकाला, कुठल्याही भाजीपाला असो, फळबागा असो,
त्याचे दर काय आपल्या हातात नसतात. त्यामुळं केलेला खर्च बिनभरोशावर असल्या कारणाने जोपर्यंत आपल्या मालाचा पैसा आपल्या हातात येत नाही तोपर्यंत शेतीचं कोणतंही उत्पादन आपल्याला नक्की फिक्समध्ये सांगता येत नाही. हे आमचे मित्र नितीन खंदारे ही आपली पूर्ण बाग बाग छाटणी केल्यापासून पाठीवरील पंपाने फवारतात. आपली बागाची प्रत्येक ओळ ते दोन्ही बाजूनं अगदी चांगल्या रीतीने झाडाला पूर्ण आंघोळ घातल्यासारखी फवारतात. आपल्याला ही बाग लावायचं अजून एक कारण की आपली जमीन आहे ही पूर्ण मुरमाड आणि एक 1 ते 1.5 फुटावर तळा पाषाण आहे खाली. त्यामुळं कमी खर्चात किंवा कमी फवारणीत हे फळ वगैरे सेटिंग झालेलं आहे. कारण या रानाचं वैशिष्ट्य की ह्याला पाणी कधीच लागत नाही आणि किती जरी पाणी सोडलं तर हे जमीन पूर्ण पाण्याचा निचरा करून देते. बघताय तुम्ही पूर्ण खडकाळ रानावर ही बाग लावल्याने त्याला फळ सेटिंग वगैरे भरपूर झाले असं दिसतंय. त्या बागेचं अजून एक वैशिष्ट्य की याचा माल शरद किंग जातीचा माल आपल्याला सरासरी एका वेळेस 60 ते 70% काढता येतो. तसं बघायला गेलं तर डाळिंब हे इतर फळबागेपेक्षा एक जबरदस्त लॉटरीचं पीक म्हणून याकडं पाहायला हरकत नाही. आणि तेवढंच ते धोक्यापास पण तेवढंच आहे की जोपर्यंत माल विकला जात नाही आणि पैसे आपल्या हातात येत नाहीत तोपर्यंत या डाळिंब बागेचं सर्वात चिंतेची बाब आहे. याचे आपण जवळून दिसतंय बघा ही जी खोडे पण जरा बऱ्यापैकी झालेले आहेत. त्याला काही जास्त रासायनिक खत वगैरे काही जास्त वापरलेलं नाही. शेणखताचाच डोस छाटणीच्या आधी 4 महिने दिलेला आहे. त्यामुळे खोडे वगैरे बऱ्यापैकी मोठी झालेली आहेत. तर आपण आपल्या बागेचा शरद किंग जातीचा डाळिंबीचा व्हिडिओ आपण छोटासा आपल्यापर्यंत पोचवायचा एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. धन्यवाद.